डॅडाला विटून माझ्या डॅडाला. डॅडा कोणचा विल्लू? असं ठेव असं ठेव बाबा. झालं सांग पिल्लू. बुम. कोणला भेटायला? बेटा लेपला कर बोललो तुला, ऐकायला येत आहे? हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आमची सकाळ झाली नाही. आबा माझे काय उठलाय आणि मी आहे ना मग अशी झाडूला आधी केला आणि आमच्या कपड्यात जरासं ते घेते जरासं म्हणजे बरं सात गाईज ते घेते मी आता धुवून. तर चलो बघते गेले बाजूला, आता कधी येते बघते. तोपर्यंत पटापट कपडे धुवून घे गाईज. पिल्लूला नंतर मी खिचडी पण आंघोळ बिंगोल केली, मी बी तयारी वगैरे केली आणि पिल्लूला खिचडी बनवली. पिओ भावना मी खायला सांगायला कारण की मला भूक लागली. लस्सी मी नंतर पेईन, आता सध्या आईस्क्रीम नंतर आहे. त्याच्यात दही खाते इकडे आहे ना गाईज. मी दही साखर घेतली खावाला, तर चलो मी घेते खाऊन. आणि इथे घेतला चिवडा. इकडे आहे ना मी मटका कुल्फी सांगितलेली गाईज मगाशी आणायला, ते घेते आता मी खाऊन. तर चलो. आणि इथं डॅडी आता आलेलं आहे आणि आमचं मन समाधान झालं का? डॅडाला विटून माझ्या डॅडाला. डॅडा कोणचा विल्लू? असं ठेव बाबा. काय आणलं डॅडानी बाबा? दे मला. तसं नाही, असं धर, याला धर. एक इथं धर, एक इथं धर. या बाबा बघ तिकडे. तर गुड इव्हिनिंग गाईस. आणि इव्हिनिंगला मी घेतलं आता जॉबला. मला तर आम्हाला एक टाईम उपवास आहे, पण पिल्लूला दवाखान्यात जाऊन म्हणजे घेऊन जायचं आहे. तर पटापट जेवण बनवते, कारण जॉब पण जाईल ना तर जॉबाला मस्त आपल्याला जेवून जायचा प्लॅन आहे. आता एखादी डाळ शिजलेली आहे वरणाची, एखादा वरण बनवतोय, नंतर वाटाण्याची एकदम सुकी भाजी बनवते. पटापट वरणाची डाळ टाकलेली बरोबर लगेच होईल. लगेच नाही तर भाजी अदोबत घेते. तर चला कांदा टमॅटो आपल्याला भाजीच्यासाठी कढीपत्ता, इथं लसूण चिचून घेतलेला आहे आणि बटाटा आणि बटाटा भाजी करायची आहे. तर फ्लावर आहे तो टाकायचे भाजीत आणि फरसबी आणि याच्यात आहे ना राईस डाळ झालेली. नंतर कुकर बनायचे कुकर घेऊन घेईन मी. तर चलो पटापट बनवते काय. मला मिरच्या पाहिजे पण आमच्या मम्मीला बनवत नाही, तर मी बघते तर होता चांगल्या. आणि एक येतं वरण ठेवलं, तर वरण पण झालं माझं. आणि एक येतं भाजी पण झाली. ती भाजी आता टोपशीन काढतं आणि कुकर घासून घेतं पहिले, म्हणजे भात घालायचं नाही. हेच येतं आहे ना इकडं ना माझं वरण बनवून झाला. इथं वाटाण्याची सुकी भाजी आणि एक येतं मिरच्या शिजतात माझ्या. आणि एक येतं कुकर घासून भात ठेवला. फक्त आलूवड्या तलाच्या राहिल्या आणि आपला पापड राहिला, म्हणजे खारवड्या राहिल्या. पापड नाही केलं त्याचं, ते झालं ना का जेवण रेडी होईल माझं 7च्या आधीच. आम्ही जेवू आणि हातपाय धुवून पहिला हातपाय धुते आणि मी जेवल्यावर जाऊ डायरेक्ट पनवेलला. इकडे आहे ना मी आता घेतलं आहे जेवायला. इथे घेतलं आहे वरण भात, आलूवडी, म्हणजे या खारवडी, मिरची, वाटाण्याची भाजी, लोणचा. तर मी घेते आता जेवून. तर चलो. हे आमचं आहे ना जेवून वगैरे झालं गाईस आणि आम्ही चाललो. कुठं चाललो सांग पिल्लू? बुम. कोणला भेटायला? ड्रुम कुठं चाललो? आम्ही चाललो दवाखान्यात पिल्लूला घेऊन. तर चलो बोल. चलो हॅलो गाईज कर. हॅलो गाईज. हॅलो गाईज कर. हॅलो गाईज कर. कॉर्न पीच पुचू पिंचे येते. मामी कशी आवाज देते तुला? आजू मामाशी कशी आवाज देते? पिंचे अशी बोलतं. आणि दम देतो तुला. ती दम कशी देतं? तिने काय दम दिला. खोटं बक्कू. इथं आता नवीन ड्रायव्हर आलेला आहे शेंबडे नाकाचा. ट्रॅफिक आहे. बस चल. सरळ ठेव सरळ
सरळ बघ पुढं. इकडे कर, राईट साईडला, लेफ्ट साईडला कर. लेफ्टला कर. इकडे कर, लेफ्टला. शेरी मम्माच्या साईडला कर. हा चल बेटा, लेफ्टला कर बोललो तुला, ऐकायला येतंय? या हॉस्पिटलमधून रिटर्न आलो कारण की आम्हाला डॉक्टरच नाही भेटलं. मग आम्ही आता उद्या जाणार आहोत ना. इकडं बघायचं चाललंय यांचा. पिल्लू बंद करा ना, तो बंद करा. पिल्लू, तो बेबी कसा रडत होता हॉस्पिटलला? खोकत कसा होता तो? उठ के ना. नाही. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आमची सकाळ झालेली आहे आणि आज बबलीला आपण दवाखान्यात न्यायचे. आता बघू 15 मिनिटांनी फोन करते. नक्की डॉक्टर आलं का नाही बघायला. तोपर्यंत तिला पण खिचडी बनवून घेते. किंवा राख्या बिख्या घ्यायच्या. मला राख्या बिख्या घ्यायच्यात आणि मग काही नवीनच, मग त्यासाठी तिला खिचडी बनवून घेते डब्यानंतर. आणि तर लसूण सोलते आणि टॅमॅटो कापून घेतो छोटंसं म्हणजे त्याच्या नाही तशासाठी तरी सुरी माखली आमची गंजते नाही गेली. अंग धावायला आले आणि त्याला कोंबडा बनवले बघा. कोंबडा दाखव ना, कोंबडा दाखव. स्माइल कर. दात दाखव तुझं. हे दात दाखव ना. इथं पण ॲड्याच्याकडे बघ. कोंबडा कोंबडू साला कोंबडू. बघ वरती कर. अजून होतं की बघ वरती कोंबडा मला. अजून अशा आईला वाव. कोंबडा कट मारले आम्ही. कोंबडा. हा मस्त. चला आंघोळ करून घे. आईज विनीता बनवला चीज कॉर्न सँडविच तो खात आहे आणि इकडे मॅडम पण डाळिंब खाते तिच्या ती खेळत तर चलो निघलो आणि कुणीतरी डायरेक्ट डिवायडरवर गाडी चरवली बघा. डायरेक्ट डिवायडरवर गाडी चरवून ठेवले. कसली डेंजर. आता डिवायडर किती उंच आहे. डायरेक्ट वरती हेवी ड्रायव्हर आहे. काय माहिती आता कोण लागला विकला तर नाही वाटतं कोणचे, पण गाडी चांगला नुकसान झालेलं आहे. पाठीमागची ठोकले. आणि आता आहे ना गाईच आमची तयारी वगैरे झाली आणि यो पोरे आहे ना थोडं आणि बंद करा कसा गेला. हो आता कोणला आवाज देतं. आवाज हॅलो गाईच कर ना पिल्लू. हॅलो गाईच कर ना प्लीज ना. कॉल ना शोनू. तर चला आम्ही आता चाललो गाईच पनवेलला. दवाखान्यात आम्ही हॉस्पिटलला पोचलो गाईज आणि इथं डायलिंग व्हावं लागलं बिच्छूला. आमची नेहमीप्रमाणे औषधं घेऊन मॅडम रडून बिडून डॉक्टरच्या जवळ शेंबडू बिंबडू होऊन आता आम्ही निघलो. डालिंब खात खाली मी बबडीला घरात ठेवली आणि आम्ही गावावर आता भाजी घेतली. नारळ पाणी घेतलं आणि मग पावभाजी बनवायची. पावभाजीला भाजी घेतली आणि आता मी चाललो
मग इकडे आहे ना आज ताई बी लुक केलाय आमच्या मामीच्यावर. इकडं मामी आम्ही सगळे आलेलो आहोत. आमचं बारका मामा आणि तिकडं बघा पोऱ्याला काय बनवून आणलंय आमचे. क्लिप मस्त आहे क्लिप. पोडी कोणची पोड. आणि आम्ही सगळे आलो तर आम्ही आता look घेतोय. गाईज आता पिल्लूला आहे ना आम्ही नवीन चप्पल मागवली. जी थांबा काढतं परेश भाऊ जे ड्रेसिंग आणलेले आहे जायवलाला त्याच्यावर चप्पल मागवली. बघू दे ना रक्षाबंधनला घालण्यासाठी. वाव क्यूट आहे रे. वाव दे म्हणा दे ना. आम्ही ना घरी आलो. मी इकडे आहे ना गाजर बीट कापला आणि हे किती मटर सोलायला घेतली. तोपर्यंत एक कांदा पण कापता नंतर शिमला मिरची कापते. तोपर्यंत मी घेते आता मटर सोलून. तर चलो हो तुम्ही. आणि इकडे आहे ना इकडे आहे ना यावी पावभाजी बनवलेली ती मी घेतली खावाला. तर चलो आणि सगळ्यांची खाऊन झाली गाईस. मी अजून एकदा घेतलेले आहेत गाईस 3 पाव. 8 पाव काय आणलं तिने. 2 भाकरी करता अजून काय पाहिजे. इकडे ना माझी भांडी एवढे आहेत ती घेते आता मी घासून गाईस. साफ केले ना तर जाम भांडे आहेत. मला वाटतं 2 झाल्यावरती तर पटपट घेते घासून.